महाड नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून नगर परिषदेमध्ये पहिली युती राष्ट्रवादी आणि भाजप यांची झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस 14 ते 15 जागेवर, भारतीय जनता पार्टी 5 ते 6 जागेवर निवडणूक लढवणार असून दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली। उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि पत्रकार मित्रांनो, येत्या 2 तारखेला नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि 10 तारखेपासूनच अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली। 17 तारखेपर्यंत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेवटचा दिवस अर्ज भरायचा आहे। महाराष्ट्रामध्ये आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांच्या माध्यमातून महायुती म्हणून राज्यामध्ये आम्ही एकत्रितरित्या सरकारमध्ये आहोत आणि केंद्रामध्ये सुद्धा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब असतील, अमितभाई असतील, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जे.पी. नड्डा साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल्लभाई असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये आणि राज्यामध्ये संयुक्तरित्या आम्ही काम करतोय आणि जसं देशामध्ये राज्यामध्ये एकत्रितरित्या आम्ही काम करतोय तसंच महाड शहराच्या सर्वांगीण विकासाकरता आणि लोकांच्या असलेल्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरता आगामी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीतील महत्त्वपूर्ण असलेला मुख्य घटक पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीला संयुक्तरित्या आम्ही सामोरे जाणार आहोत। हेच औपचारिक घोषणा करण्याकरता आज ही पत्रकार परिषद आम्ही बोलवली। महाडची असलेली ऐतिहासिक नगरपालिका खरं तर मागच्या वेळेस ज्यांनी निवडणुका लढवल्या ते उजव्या बाजूला स्नेहलदीदी आणि डाव्या बाजूला बिपिन दादा, ज्यांनी एकमेकाच्या समोर गेल्या वेळेस निवडणुका जरी लढवल्या असतील तरी कुठेही कटुता त्या ठिकाणी नव्हती। पण आज दोन्हीही चेहरे बाजूला माझ्या बसलेल्याने आज मला मध्ये बसायचा योग येतोय। मला वाटतं वीरेश्वर महाराजांची तो आशीर्वाद असेल किंवा आमच्या सर्वांच्या भाग्यामध्ये ते लिहिलेलं असेल, म्हणूनच आज एकत्रितरित्या आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय। जसं महाडमध्ये आम्ही करतोय तसंच रायगड जिल्ह्यात अन्य ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही एकत्रितरित्या निवडणूक लढवण्याचं करतोय। मात्र छत्रपतींच्या या भूमीमध्ये, बाबासाहेबांच्या या भूमीमध्ये मला वाटतं सर्वप्रथम महायुतीची घोषणा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाची ही महाडपासूनच ती सुरुवात होते। याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब असतील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, जिल्हाध्यक्ष आदरणीय धैर्यशील दादा असतील, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे मुख्य समन्वयक आदरणीय सतीश धारप साहेब असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आम्ही सर्व मंडळी असू आणि बिपिन दादा आणि इथले सर्व असलेली सगळ्या मंडळींच्या समन्वयातून आम्ही या निवडणुकीला सामोरे जातो।